म्हणतात की कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. संचित कर्म म्हणजे काय तर मागच्या जन्माचं साचून ठेवलेलं कर्म. संत महात्मे म्हणतात मनुष्य या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला. माणसाच्या जन्माला कारण 3 आहेत. पहिलं म्हणजे जन्माला कारण आपलं कर्म, दुसरा म्हणजे जन्माला कारण आपली वासना आणि तिसरा म्हणजे जन्माला कारण आपण केलेलं पाप. आता जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं कर्म. ज्ञानोबा म्हणतात अगा कर्मी जेवरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे ते हा एका. अगा कर्मी जे उरावे जे मागच्या जन्मातलं उरलंय तेही सुख दुःखी फळावे. ते सुखरूपी फळ असेल वा दुःखरूपी असेल आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एकट्या देहाला मात्र ते सगळं कर्म भोगायचे. संत महात्मे म्हणतात कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकली नाही. ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे भोगावं लागतं. काही काही लोक म्हणतात केलं त्यानं आणि भोगायला लागलं मला, असं अजिबात नाही. त्यानं जरी केलं तो निमित्त मात्र असेल पण तुझं कर्म ही तुला बंधनकारक आहे आणि तुझं तुलाच फेडावं लागणार. आता ज्याचं कर्म त्याला कसं फेडावं लागतं 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगते. तुम्हाला बोलता येतं ना? बोलता येतं का? मग हो म्हणा ना. बोलता येतं ना? हो. मग 2 मिनिटं एका प्रश्नाचं थोडंसं तुम्हाला उत्तर द्यायचंय. एक माणूस रस्त्यानं चालला होता. रस्त्यानं चालता चालता एका बंगल्याच्या आवारामध्ये त्याला हापूस आंब्याचं झाड दिसलं. त्या आंब्याला असा पिवळा असा आंबा लागलेला होता. त्याने विचार केला हा आंबा मला पाहिजे. आता आंबा बघितला कुणी? बोला म्हटलं ना. आंबा बघितला कुणी? डोळ्याने. वा. चालत गेले? पाय. तोडला? खाल्ला? चव घेतली? जिभेने. तृप्त झालं? मन. मालकाने बघितलं आंबा खाण्यात इतका गुंग झाला की त्याच्या गेटमध्येच आंबा खाऊ लागला. मालकाने बघितलं, मालक काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये काठी मारली. पाठीमध्ये काठी मारल्यानंतर वेदना झाल्या पण पाणी आलं कुठून? डोळ्यातून. कारण बघितला कुणी होता? थोडक्यात काय ज्यानं केलंय त्याला भोगावं लागतं. ज्याचं कर्म त्याच्यापाशी. जन्माला दुसरं कारण आहे ती म्हणजे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेची झाले अंगे हरिरूप. माऊली वर्णन करते आणि मरणी जया जाठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेचे तुवा. ज्ञानोबा म्हणतात मरते समय तुमची वासना ज्या गोष्टीमध्ये गुंतून पडली तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो. मरते समय देवाचं नाव घ्या, देवाच्या चरणाजवळ झालं. मग तुमच्या माझ्या देहामध्ये जी वासना आहे ती वासना कशी आहे? माझ्या नाथ बाबांनी गोड वर्णन केले. वासना वढाळ गाय घड्यानो तिकडे जाय खाऊन येते आय वासना वढाळ या शेजारीनं या शेजारीनं बरं केलं बाया मला पंढरी या शेजारीनं नाही केलं इकडात महाराज म्हणतात तुमच्या माझ्या देहामध्ये जी वासना आहे ती वासना कशी आहे? वासना ओढाळ गाय. ओढाळ गाय माहिती आहे तुम्हाला? तिला कुणीच मालक नसतो.
एखाद्या शेतकऱ्याचं हिरवगार पीक दिसलं की ती त्या पिकावर जाते. मालकाने बघितलं की मालक तिला हकलतो. मालक जरा बाजूला गेला की ती गाय पुन्हा त्या शेतामध्ये जाते. मालक तिला हकलतो. मग आता त्या गायीला थांबवायचंय, पिकाला वाचवायचंय, काय करावं लागेल? तर माझ्या नातबाबांनी त्याच्याकरता पर्याय सांगितला. तिचा हाणून मोडावा पाय. गायीला 6 पाय असतात. काही झालं का? 4 असतात. बरं, गायीला 4 पाय असतात. आता त्याच्यातला एक पाय जर मोडला तर ती गाय चालू शकते का? तिचा हाणून मोडावा पाय. पण कीर्तन जरा लक्षपूर्वक ऐका, नाही तर तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहात आणि उद्या जर तुमच्या शेतामध्ये एखाद्याची गाय आली, तुम्ही त्याचा पाय मोडायला माझं नाव सांगा. रात्रीच वनिताबाईंनी सांगितलं. असं काही करू नका. हाणून मोडावा पाय म्हणजे काय? आपल्या देहामध्ये जी वासनारूपी गाय आहे ती गाय कुठली? जिकडे जायचं नाही तिकडे माणसाला घेऊन जाते. जे खायचं नाही ते माणसाला खायला लावते. जे प्यायचं नाही ते माणसाला प्यायला लावते. मी बाटलीबद्दल बोलते बरं का. बाटली म्हणजे जरा बिस्लरीची घेत चला, काचीची घेण्यापेक्षा जीवनाचं कल्याण होईल. मग अशी जी वासना वाईट मार्गाला नेते, त्या वासनारूपी देहावर नामचिंतन रूपी काठीचा फटका जर बसला तर जीवनातली वासना सुद्धा आकाल्याशिवाय राहणार नाही. आणि संत महात्मे म्हणतात, जन्माला तिसरं कारण आहे ते म्हणजे मागच्या जन्माचं पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मूळ कारण काय आहे? का मागच्या जन्माचं काहीतरी पाप शिल्लक आहे, म्हणून तुम्हाला मला हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. पण या पापातून जर मुक्त व्हायचंय, पुण्य कमवायचंय, काय करावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून संत महात्मे म्हणतात, आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी कर्म, वासना, पाप हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बंधनकारक असल्यामुळे जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं तरी काय करायचं? जीवनामध्ये दुःख मानायचं नाही, कारण तो आपल्या संचिताचा भोग असतो. अभंगाचे प्रथम चरण. भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनात घडत. आता संचित कर्म म्हणजे काय? मागच्या जन्माचं साचून ठेवलेलं कर्म. मग संचित कर्म कसं भोगावं लागतं? एक सुंदर उदाहरण सांगते, सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका. ओरिसा प्रांतातले एक साधू जगन्नाथपुरीची यात्रा करण्याकरता मुक्काम दर मुक्काम करत करत निघाला होता. एका गावात रात्रीच्या वेळेला मारुतीचं मंदिर दिसलं. ते साधू म्हणजे
ज्यांची आमच्या वारकरी संप्रदायानं नोंद घेतली ते म्हणजे संत सज्जन महाराज. मुक्काम दर मुक्काम करत करत चाललेले असताना संध्याकाळच्या वेळेला मारुतीचं मंदिर दिसलं. महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले आणि संध्याकाळच्या वेळेला त्या मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार अशी स्त्री चाललेली होती. महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं. ती बाई दिसायला सुंदर होती आणि ते महाराजही दिसायला सुंदर होते. ज्या वेळेला त्या बाईची नजर त्या महाराजांवर गेली, सुंदर महाराजांना बघितलं, ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली. ती बाई मंदिरामध्ये गेली, सांगितलं महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात. आला तर कुठून? ओरिसा प्रांतातून आलोय. चालला तर कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघालोय. रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात. भोजनाची व्यवस्था गावकरी जे देणार ते खाणार, नाही दिलं तर तसाच पाणी पिऊन उपाशी झोपणार. त्या बाईने सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात, कुणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार, नाही दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा, माझ्या घरी चला, मी तुमच्या करता पाची पकवानाचं भोजन करते. सज्जन महाराजांनी सांगितलं बाई आम्ही साधू महात्मे कुणा संसारिकाच्या घरी जात नाही, कुणा संसारिकाच्या हातचं खात नाही. पाया पडते महाराज माझ्या घरी चला, तुमच्यासारख्या संताचे पाय माझ्या दाराला लागू द्या. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. ती बाई खूप विनंती करत होती. महाराजांना वाटलं बाई चांगली दिसते, धार्मिक दिसते. ठीक आहे म्हटले बाई तुम्ही पुढे चला, मी नंतर येतो. संध्याकाळच्या वेळेला महाराज गेले. त्या बाईनं महाराजांकरता पाची पकवानाचं भोजन तयार केलं. स्वयंपाक तयार झाला, ताटं वाढण्यात आली. ते सज्जन महाराज आणि त्या बाईचा नवरा दोघ जण भोजन करण्याकरता बसले. भोजन झालं, महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले. तेवढ्या धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या, ढगांचा गडगडाट व्हायला लागला. सगळीकडे मोठं वादळ उठलं होतं. रस्त्यामध्ये झाडं पडत होती. त्या महाराजांनी सांगितलं बाई भोजन झालंय, आता मी येतो. त्या बाईने सांगितलं महाराज आता भोजन तर झालंय, एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे. बाहेर पाऊस पडतोय, मोठं वादळ उठलंय, विजा चमकतायत, ढगांचा गडगडाट चालू आहे. एवढ्या रात्री महाराज अपरात्री असं मंदिरात तुम्ही जाऊ नका, आणि एवढ्या रात्री मंदिरात जाणं बरं नाही. तुम्ही भिजलात तर महाराज तुम्हाला कपडे. पाया पडते महाराज तुमच्या, सकाळी हवं तर तुम्हाला अडवणार नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही निघून जा, पण आजची रात्र महाराज मी तुम्हाला जाऊ देणार नाही. ती बाई खूप विनंती करत होती. पाऊस इतका पडत होता का महाराजांचा सुद्धा नाविलाज झाला होता. सज्जन महाराज त्या बाईच्या घरी मुक्कामा करता थांबले. रात्री 2-2:30च्या सुमारास आपला पती गाढ झोपलेला बघितला. ती बाई उठली, सज्जन महाराजांच्या रूम मध्ये गेली, महाराजांच्या अंगाला स्पर्श केला आणि सांगितलं उठा महाराज. त्या महाराजांनी सांगितलं बाई रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाच्या अंगाला स्पर्श करताना लाज वाटत नाही का तुम्हाला? तिने सांगितलं महाराज त्याच्यामध्ये लाज कसली, याच्याकरता तर तुम्हाला ठेवून घेतलंय. सज्जन महाराजांनी सांगितलं बाई तुम्हाला तुमच्या पतीची भीती वाटत नाही का? ती म्हटली महाराज तुम्हाला माझ्या नवऱ्याची भीती वाटते का? घरामध्ये पळत गेली, धारधार अशी कुऱ्हाड घेतली, तीच कुऱ्हाड आपल्या नवऱ्याच्या डोक्यात टाकली आणि एका क्षणात त्या बाईने आपल्या नवऱ्याचा खून केला. सज्जन महाराज हा सगळा प्रकार बघत होते. एक स्त्री आपल्या पतीचा जर खून करू शकते, आता ही माझं काय करेल मी सांगू शकत नाही. महाराजांनी आपला जीव मुठीमध्ये धरला, खिडकीतून उडी मारली आणि जीवाच्या आकांताने महाराज पळत सुटले. त्या बाईने विचार केला ज्या महाराजाकरता नवऱ्याला मारलं तो महाराजच पळाला, काय फायदा? आणि उद्या जर महाराज गावामध्ये गेले आणि गावातल्या लोकांना सांगितलं हिने याच्या नवऱ्याला मारलं, मला हे सगळं सोडून उद्या जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. ती बाई बाहेर पळत आली, धावा पळा वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? कोणी एक साधू महात्मा आपल्या मंदिरात आला होता. मला वाटलं चांगलं असेल, मी त्याला माझ्या घरी भोजना करता नेलं, भोजन खायला घातलं, मुक्कामाचा आग्रह केला आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपेमध्ये असताना या महाराजांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि माझा पती मध्ये आला म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. खून कुणी केला होता? तिनेच. पण आळा आणला महाराजांवर. हे ऐकून गावकऱ्यांच्या तळपायाच्या मस्तकामध्ये गेली. सगळे गावकरी महाराजांच्या पाठीमागे पळू लागले. सगळा गाव पळत होता. एकटे महाराज काय करणार होते हो? गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं.
त्या बाईला सुद्धा आणलं आणि गावकऱ्यांनी सांगितलं, बाई तुम्ही सांगा या महाराजाला मारू का जिवंत सोडू. त्या बाईने सांगितलं, त्याला मारूही नका आणि त्याला जिवंत सोडू नका, बाई तुम्ही सांगा काय करू. त्या बाईने सांगितलं, गावकऱ्यांनो ज्या हाताने या महाराजानं माझी आबरू लुटली, ज्या हाताने या महाराजानं माझ्या पतीचा खून केला, त्या महाराजांचे दोन्ही हात तोडून टाका. सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सज्जन महाराजांचे 2 हात तोडण्यात आले. 2 हात तोडले, शिक्षा झाली म्हणून गावकऱ्यांनी महाराजांना सोडून दिलं. सज्जन महाराज रडत रडत जगन्नाथपुरीला जाऊन पोचले. जगन्नाथाच्या चरणात आपलं मस्तक टेकवलं, हंबरडा फोडला. जगन्नाथा, अरे अशी माझी काय चुकी झाली. जन्माला आल्यापासून स्त्री कशाला म्हणतात, स्त्रीचा विषयाचा स्पर्श सुद्धा माझ्या मनाला कधी झाला नाही. जगन्नाथा, तुझ्या यात्रेला निघालो होतो, काय मला बुद्धी झाली, काय मी त्या बाईच्या घरी गेलो, तिनं माझ्यावर जबरदस्ती केली, तिनं तिच्या पतीचा खून केला आणि आळ सगळा माझ्यावर, आणि खोटा आळ येऊन सुद्धा दोन्ही हात तोडण्याची शिक्षा मलाच का. जगन्नाथा, मी असं काय केलं होतं का ज्याच्यामुळे माझे 2 हात तुटले गेले. जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज थोडे शांत व्हा. तुमचे 2 हात तुटले ना, हे तुमचा आत्ताच्या जन्माचा नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. काय सांगितलं, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. सांगा म्हटले जगन्नाथा, मागच्या जन्मात मी असं काय केलं होतं का या जन्मात माझे 2 हात तुटले गेले. जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, तुम्ही माझे भक्त आहात, मी विनाकारण कोणावर अन्याय करत नाही, आणि कितीही जवळचा भक्त असला ना तरी त्याला सुद्धा कर्माच्या बंधनातून मी मुक्त करू शकत नाही, ज्याचं त्याला भोगावं लागतं. ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मात तुम्ही एक संन्यासी साधू होते. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होतात ना, ती बाई मागच्या जन्मात एक गाय होती आणि तिचा पती मागच्या जन्मात एक कसाई होता. एक दिवस तो कसाई त्या गायीला रस्त्याने घेऊन चाललेला असताना चौकाच्या ठिकाणी ती गाय त्या कसाईच्या हातून सुटली. त्याला समजेना कुठे गेली. तुम्ही तिथून चालले होते आणि त्या कसाईने विचारलं, महाराज माझी गाय इथून पळताना बघितली का. तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला. सांगितलं, हो तुमची गाय या दिशेला गेली. त्या गायीला सुद्धा समजलं का या महाराजांनीच माझा पत्ता सांगितला. महाराजांनी पत्ता सांगितल्यामुळे कसाईनं तिला नेली, कत्तलखान्यात नेली. पण तिची कत्तल करायच्या वेळेला त्या गायीनं मनातल्या मनात विचार केला की साधू महाराज, तुम्ही माझा पत्ता सांगितला ना, या जन्मात तर शक्य होणार नाही, या जन्मात मी तुमच्या अगोदर मरणार आहे, पण पुढच्या जन्मात तरी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. मग मागच्या जन्मामध्ये त्या कसाईनं तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मामध्ये तोच कसाई तिचा पती झाला, आणि मागच्या जन्मात त्यानं तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मामध्ये तिनं त्याला कुऱ्हाडीने तोडलं. दोघांमध्ये माझी चुकी काय, दोघांमध्ये तुमची चुकी एकच. हिंदू धर्मामध्ये गोमाता पवित्र मानतात. त्या दिवशी कदाचित महाराज तुम्ही जर तुमच्या एका हाताने गाय दाखवली नसती तर कदाचित त्या गायीचा जीव वाचला असता. पण त्या गायीनं ठरवलं की पुढच्या जन्मात तुमचा काटा काढायचा. तीच गाय ह्या जन्मामध्ये बाई झाली आणि मागच्या जन्मामध्ये एका हाताची शिक्षा. त्या बाईमुळेच तुमचे 2 हात तुटले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचवणी. कुठलाही भोग हा त्याच्या संचित कर्माशिवाय घडत नाही. थोडंसं पुढे ऐका. सज्जन महाराजांचे हात तुटले. सज्जन महाराज पंढरपूरला गेले. पांडुरंगाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. सांगितलं, पांडुरंगा जन्माला घातलंय कसाई जातीमध्ये, मला माझ्या जातीशी प्रामाणिक राहायचंय, मला माझ्या जातीचं काम प्रामाणिकपणे करायचंय. देवा कसायाचं काम आहे मांस तोडणं, मांस विकणं. पण पांडुरंगा कसायाच्या जातीमध्ये जन्माला घातलं, पण तू माझ्या हातच काढून घेतलेत. देवा मला सुद्धा मांस कापायचे आणि मला सुद्धा तोडायचे, काय करावं. मग माझ्या देवानं काय करावं. सज्जन कसाया विकू लागे, विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. देवाचा कितीही जवळचा भक्त जरी असला त्याला देखील त्याचं कर्म चुकत नाही. आपण तर सामान्य माणसं आहोत म्हणून भोगतो न घडे
संचिता वाचोनी आणि करावे ते मनी समाधान. संत महात्मे म्हणतात प्रत्येक माणसाने मनाला जरा समाधान म्हणायला शिका. भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला प्रत्येकाला मन दिले, पण ते मन कसं? मन चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ. अतिशय चंचल असं मन दिलं. नवे नवे माझ्या बहिणाबाईनं सुद्धा त्या मनाचं गोड वर्णन केलंय. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोल, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोल, किती हाकाला हाकला पुन्हा येत पिकात, किती हाकाला हाकला पुन्हा येत पिकात. पूर्वीच्या काळी माणसाला सर्प किंवा विंचू जर चावला तर ते मंत्राने उतरवायचे. पण एकदा का या माणसाच्या मनाला वेड लागलं ना, या मनाला कुठल्याही प्रकारचा तंत्र मंत्र औषध काही चालत नाही. आणि एकदा का माणूस संसारामध्ये थोडा वेडा झाला, तो दारातून चालला, लोक म्हणतात तो बघा वेडा चालला. त्याला वाटतं मी खरंच वेडा झालो, मी खरंच वेडा झालो. तो अजून वेडा होतो. संसारातली माणसं वेड्या माणसाला शहाणं बनवण्याचा प्रयत्न करा. त्याला वेड वेड म्हणू नका, त्याला उलट म्हणा तुझ्यासारखा शहाणा जगात नाही, तो शहाणा झाल्याशिवाय राहत नाही. पण आपलं तसं नाही, त्याचं वाईट होतंय ना, वेडा होतंय ना, होऊ दे. एकदा का माणूस वेडा झाला त्याला काही कळत नाही. असाच एक गावातला मनुष्य वेडा झाला, त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिकडे गेल्यानंतर त्यानं डॉक्टरांना एक दिवस फोन केला, डॉक्टर साहेब तुमच्याकडे कापूस आहे का? डॉक्टर म्हटले आहे. म्हटलं मग घाला खिशात. परत 2 मिनिटांनी फोन केला, डॉक्टर साहेब तुमच्याकडे कापूस आहे का? डॉक्टर म्हटले आहे. म्हटलं मग घाला खिशात. परत तिसऱ्यांदा फोन केला, डॉक्टर साहेब तुमच्याकडे कापूस आहे का? रागात डॉक्टर म्हटले सगळा कापूस संपला. मग म्हटलं खिशातला आता वर काढा. असाच एक वेडा मनुष्य त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये असा झाडाच्या बुंध्याला असा पाठ लावून बसला होता आणि जोर जोरात तो गाणे म्हणत होता. डॉक्टर आले, म्हटले अरे दुपारची वेळ आहे, आरामाची वेळ आहे, कशाला ओरडतो, जरा गप्प बस. डॉक्टर ओरडले म्हणून शांत झाला. डॉक्टर गेले, 2 मिनिटात परत आले. यानं काय केलं माहितीये, त्या झाडाच्या बुंद्याला खाली डोकून वर पाय आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला. डॉक्टर म्हटले अरे आरामाची वेळ आहे, मगापासून गाणे बोलतो, तुला काही कळत नाही आणि हा काय प्रकार आहे? डॉक्टर म्हटलं डॉक्टर साहेब तुम्हाला काही कळतं का? मगाशी गाण्यांच्या कॅसेटची ए साईड चालू होती, आता बी साईड चालू झाली. म्हणजे एकदा का माणूस त्याच्यामध्ये वेडा झाला परत पुन्हा संसारामध्ये येणं शक्य नाही. म्हणून आपल्या मनाला संसाराचं प्रपंचाचं वेड लावण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या नामसंतानाचं वेड लागलं पाहिजे. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. मनामध्ये गोविंदाचं चिंतन करा. आणि कुठलंही काम करताना माणसाने कामामध्ये काम,
कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कुठलंही काम करताना माणसाने कामामध्ये राम म्हटलं पाहिजे. कुठलंही काम करताना तुम्ही देवाचं चिंतन करा. भाकरी करताना राम राम म्हणा, स्वयंपाक करताना म्हणा, शेतामध्ये काम करताना राम राम म्हणा. तुम्ही जितक्या वेळा भगवंताचं नामचिंतन कराल. एक बाई माझ्याकडे पळत आली, म्हटली ताई तुम्ही राम राम म्हणा. ते म्हटले तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण स्वयंपाक करताना आमच्या तोंडात मग कसं काय म्हणायचं. म्हटलं लावत नका जाऊ. म्हणून देवाचं चिंतन करणं फार महत्वाचं आहे बरं का. कसंही करा, देवाचं चिंतन करा, संतांचं चिंतन करा, पण करा. एका गावात असंच कीर्तनाला गेले, महिलांची गर्दी खूप होती. महिला मंडळी चांगल्या भाविक होत्या, म्हणून त्या महिलांना म्हटलं माझ्या पाठीमागं थोडंसं भजन म्हणणार ना तुम्ही. तुम्ही म्हणणार ना भजन. 2 मिनिटं टाळ पखवात काही वाजू नका. सगळ्या महिलांनी छान भजन म्हणायचंय. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा, छान म्हटल्या. हा, सगळ्या महिला मंडळी असं तुमच्यासारख्या भजन म्हणत होत्या. आणि एक बाई भजन करताना कशी म्हणायची माहिती आहे. ज्ञानोबा माऊली, आणि ती पुढं काहीतरी वेगळंच म्हणायची. म्हणून तुम्हाला 4 वेळेला सांगितलं म्हणायला. सांगितलं ना. मला जरा शंका आली, त्या बाईला उभं केलं, म्हटलं मावशी उठा, तुम्ही ते ज्ञानोबा माऊलीन पुढं काही वेगळंच म्हणत होत्या. ती म्हटली कसं आहे ना ताई, आमच्या यांचं नाव तू करा, मग कसं काय घ्यायचं. मग ती भजन म्हणताना कसं म्हणायची माहितीये. ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप. तुमचं तसं नाही ना.
कुठल्याही देवाचं चिंतन करा, कुठल्याही संताचं करा, मनापासून करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामात जर राम म्हटलं तर काय होतं, जाईल भवश्रम. या देहाला जे काही कष्ट झाले ते दूर होतात आणि सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते म्हणे समाधान. मनामध्ये समाधान म्हणायला शिका. आणि कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. मानवोने मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबराय म्हणतात कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी त्याचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. कितीही जरी दुःख वाटायला आलं, कारण का या संसारामध्ये तुम्ही कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, या संसारामध्ये मुळातच सुख नाहीये. सगळ्या जगाला माहिती दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मूळ. या संसाराचं मुळच जर दुःख रूपी आहे. एखाद्या कडुनिंबाच्या झाडाला तुम्ही 100 क्विंटल गुळ घाला, 100 क्विंटल साखर घाला, त्या कडुनिंबाची पानं फुलं फळं गोड येतील का? तसं या संसाराचं मुळच जर दुःखाचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मला सुख मिळेल का? संसारामध्ये सुख आहे. किती आहे? सुख पाहता जवा पाडे. थोडं जवस माहिती आहे ना, तिळा एवढं असतं, तेवढं सुख या संसारामध्ये आहे. बाकी सगळ्या बाजूने दुःख आहे. सुंदर उदाहरण सांगते आहे का, की संसारामध्ये चहू बाजूने कसं दुःख आहे. एक मनुष्य जंगलामध्ये फिरण्याकरता गेला होता. जंगलामध्ये फिरण्याकरता गेला. घनदाट असं अरण्य होतं. त्या अरण्यात तेवढ्यात त्याला वाघ दिसला आणि त्या माणसाची वाघाची नजरानजर झाली. त्याला वाटलं आता हा वाघ मला खाणार, म्हणून जीवाच्या आकांताने 120च्या स्पीडला तो मनुष्य पळू लागला. वाघ त्याच्या पाठीमागे पळत होता. हा पुन्हा पुन्हा मागे बघत होता तर वाघ त्याच्या जवळ येत होता. काही केलं तरी म्हटलं माझा जीव वाचला पाहिजे. जीवाच्या आकांताने पळत पळत चाललेला असताना समोर त्याला विहीर दिसली. बरं झालं म्हटलं आता विहिरीमध्ये उडी मारतो, मला पोहता येतं, जेणेकरून माझा जीव वाघाच्या तावडीतून सुटेल. विहिरीच्या जवळ गेला. विहिरीमध्ये उडी मारणार तेवढ्यात त्या विहिरीच्या पाण्यामध्ये असा फणा काढलेला मोठा नाग त्याला दिसला.
त्यानं विचार केलाय पाठीमाग लागलाय वाघ, खाली जर उडी मारली तर ते खाली आहे साप, ते गाणं आहे ना काहीतरी, उडी मारली तर म्हटला सर्पाने दंश केला की एका क्षणात म्हटला जीव जाणार. काय करावं? वाघ जवळ येत होता आणि तेवढ्यात त्यानं काय केलं, त्या विहिरीच्या दिशेने एका झाडाची फांदी त्या विहिरीकडे गेली होती, त्यानं उडी मारली आणि त्या फांदीला पकडला. बरं झालं म्हटलं वाचलो. आता फांदीला पॅक पकडलं, वरती बघितलं तर दोन्ही हाताच्या मध्ये होतं आग्या मोहळ. फांदीला पकडलं, फांदी हल्ल्याबरोबर मोहळाच्या माशा उठल्या आणि याच्या अंगाला चावा घेऊ लागल्या. आता मला सांगा, माशा अंगावर बसल्यावर त्याला किती गुदगुल्या झाल्या असतात, किती मोठं संकट त्याच्या जीवनामध्ये होतं. पाठीमागे लागला होता वाघोबा, खाली होता नागोबा, वरती आग्या मोहळ्याच्या माशा अंगाला चावत होत्या. त्यानं थोडंसं वरती बघितलं आणि त्या मधाच्या पोळ्यातलं एक थेंब मध त्याच्या ओठावर पडलं आणि म्हटलं वा, मध किती गोड लागतंय. आता मला सांगा, सगळ्या बाजूने संकट असताना त्याला खरंच ते मध गोड लागलं असेल का? सिद्धांत आहे का? तसं या संसारामध्ये सगळ्या बाजूने दुःख आहे, पण त्याच्या ओठावर जो मधाचा थेंब पडला ना, जो गोड थेंब पडला ना, तेवढंच या संसारामध्ये सुख आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, कितीही जरी दुःख वाटायला आलं ना तरी म्हणावा गोविंदू. वेळोवेळा वेळोवेळी गोविंदाचं चिंतन केलं तर काय होतं, त्याचं उदाहरण देते ऐका. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. घरामध्ये झाडलोट करणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं. रात्रीच्या वेळेला घरातली सगळी माणसं झोपली का सकाळी उठल्याबरोबर घरातल्या प्रत्येक माणसाला ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे, याच्याकरता माझी जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळायची. दळण दळताना नुसती दळण दळत नव्हती, तर दळण दळताना सुद्धा ओव्या म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बघते ग, ओव्या गाऊ कौतुके तू रे विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रताला तू रे विठ्ठला, प्रपंच दळण दळिले विठ्ठला भरिले, सासू पुढे ठेविले तू रे विठ्ठला. दळण दळताना प्रत्येक ओवीचं कडवं संपलं का म्हणायची ये रे बा विठ्ठला. विठ्ठलाला सुद्धा साकडं पडायचं, त्याने जणी दिवसभर कामं करून दमते. रात्रीच्या वेळेला बिचारी एकटीच रात्रभर जात्यावर दळण दळते, मग त्याच्याकरता ती मला ये म्हणते, मग मलाही जनाबाई करता गेलं पाहिजे. म्हणून देवानं काय करावं, जनाबाई जात्यावर दळण दळायला बसली का देवानंही यावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. दळण दळावे, ओव्या म्हणाव्या, छान गप्पा माराव्या. एक दिवस दळण खूप होतं, देवाला खूप घाम आला. देवाला घाम आला म्हणून देवानं गळ्यातले दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडीखाली ठेवले. छान दोघं जण दळण दळतायत, गप्पा मारतायत. गप्पा मारता मारता पहाटेचे 4 वाजले, कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये काकड्या करता आली आणि वारकऱ्याने आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समय वारकऱ्याने आवाज दिला, देवा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला.
वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवा आता उठा उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली. अरे 4 वाजले, वारकरी मंडळी मंदिरात आली. आता जोपर्यंत वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. एकदा का महाद्वाराचं दार उघडलं, मी जर मंदिरात नसेल तर सगळीकडे गडबड होणार. देवाने काय केलं, घाईघाईने देव उठले, दागिने गळ्यात घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा चाललो जणी, आता काहीच बोलू नको. देव पळत गेले, विटेवर जाऊन उभे राहिले आणि काही क्षणात देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे अचानक जड झाले कसे काय. खाली वाकून बघितले तर गोधडी. म्हटले आता माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. पुजारी मंडळी दार उघडणार, देवानं गळ्यातली गोधडी काढली, बाजूला फेकली. वारकरी मंडळींनी दार उघडलं, बघतो तर काय, एकाचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यात एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याने बघितलं, गोधडी बाजूला पडली, सांगितलं हे बघा नक्की कुणीतरी चोर मंदिरामध्ये आला, दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कोणाची आहे? सगळ्या पंढरपुरातून फिरवली तर एका बाईनं सांगितलं 100% जनाबाईची आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. जनाबाईने विठ्ठलाची चोरी केली. तिथल्या राजानं फरमान सोडले, जा आणि जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुळ रोवा आणि जनाबाईला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला सुळाकडे चालवलं होतं. कितीही चांगला मनुष्य असला तरी गाव तिथे विरोधक असतातच. जनाबाईच्या विरोधातल्या बायका, त्यांना बोलायला चान्स भेटला. त्या म्हणतात, जने लाज वाटत नाही तुला? विठ्ठल विठ्ठल म्हणते, तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात असं म्हणते, आणि रात्रीच्या वेळेला त्याच विठ्ठलाच्या चोऱ्या करते. जने लाज कुठं सोडली ग? जनाबाई मनातल्या मनात विठ्ठलाला म्हणते, विठ्ठला या बायका काय काय बोलतात माझ्या कानाने मला ऐकवत नाही, त्यांचे शब्द मला ऐकवत नाही, पण देवा या बायका मला वाईट बोलतात ना, याच्यामध्ये चूक माझी नाही रे. तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय रे विठ्ठला? असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरूनी गेलास देवा, वाकळ नेली तू खांद्यावरी, आळचोनी माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जागरात, दासी जनीचा तू माय बापा, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळचोनीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनी जनाबाई मनातल्या मनात विठ्ठलाला म्हणते, असा का रे विठ्ठला तू केलास कावा आणि अलंकार विसराने गेलास देवा, माझी चुकी काय? तुझे दागिने तू विसरून गेलास, माझी गोधडी तू घेऊन गेलास. विठ्ठला आता माझं काय करायचं हे सगळं तुझ्या हातात. जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नेलं, जनाबाईला सुळावर चढवलं. तोच काय प्रकार झाला, चमत्कार घडला. 16 चेत्या झाले, पाणी पाणी, सुळातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, रडू लागली, विठ्ठलाचे पाय धरले, देवानं धरलं, उभं केलं. जनी रडू नकोस, तू माझी भक्त आहेस, तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळा आला, सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुझ्यावर आली, तू सुळावर चढायला तयार झाली, पण माझं नाव तू कुणाला सांगितलं नाही. तिथे जर आपल्यातली कोणी जना असती ना, ती पटकन म्हटली असती, मी नव्हते गेले, दिवस माझ्या घरी आला, म्हटली असते की नाही. पण जणे एवढं मोठं संकट तुझ्यावर आलं, पण कोणालाही तू माझं नाव न सांगता मनातल्या मनात तू माझं चिंतन करत राहिल्यामुळे मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. या जनाबाईकडून आपल्याला एकच शिकायचंय, कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी मनातल्या मनात काय करायचंय, म्हणावा गोविंदू वेळोवेळा म्हणून या मनी,
मानू नये खेदू आणि म्हणावा गोविंद वेळोवेळा. मनामध्ये जर गोविंदाचं चिंतन केलं तर संत महात्मे म्हणतात तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार 100%. लाख मोलाचा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय. पण संत महात्मे म्हणतात हे सगळं आपल्या वाटायला आल्यानंतर काही काही माणसं सहज पटकन दुसऱ्याला दोष देतात. पटकन एखाद्याकडे बोट करतात आणि म्हणतात त्याच्यामुळे माझं वाईट झालं, त्याच्यामुळे माझा अपमान झाला. पण माझे तुकोबर आहे उपदेश करतात एखाद्यानं तुमचा अपमान केला आणि एखाद्यानं तुमचं वाटून जरी केलं तरी कुणाला दोष द्यायचा नाही, कुणावर रुसायचं नाही. अभंगाचे 3रे चरण. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. तुकोबर आहे म्हणतात जीवन जगताना याच्यावर त्याच्यावर रुसायचं नाही. काही काही बायका जर लग्नाला गेल्या काय म्हणतात तिला साडी दिली मला नाही दिली. हे बहीण बहिणी काही चांगले पायच नाही धुतले. आयुष्यभर रुसतात, आयुष्यभर रुसवे फुगे ठेवतात. पण आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. अजिबात जीवन जगताना कुणावर रुसायचं नाही. तुमचं माझं पालन पोषण करणारा भगवंत आहे. हो पालनहारे निर्गुण और न्यारे तुम्हरे बिन हमरा कोनो नहीं, तुम्हरे बिन हमरा कोनो नहीं. तुम हमको हो संभाले तुम हमरे रखवाले, तुम हमको हो संभाले तुम हमरे रखवाले. तुमरे बिन हमरा कोनो नहीं, तुमरे बिन हमरा कोनो नहीं, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. या जगामध्ये आपलं पालन पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून काय रुसायचंय काय फुगायचे मनातलं दुःख भगवंताला सांगा. दुःख अशा व्यक्तीला सांगा की आपल्याला दुःख झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला दुःख वाटलं पाहिजे. काही काही बायकांना सवय असते बघा, घरामध्ये कोणाशी जर भांडण झाली लगेच शेजारणी का जातात, तिला सांगतात सासू अशी बोलली, सासरा तसा बोलला, नवरा असा बोलला. ती तोंडावर म्हणते तुझ्या घरातले माणसं खूप वाईट आहेत.
पण एकदा का आपली पाठ फिरली, आपण बाहेर आलो का ती म्हणती बरं झालं तुला असंच पाहिजे. मनातलं दुःख अशा व्यक्तीला सांगा. तुम्हाला एखादं दुःख झालंय ना, अजिबात कोणाला सांगायचं जायचं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे. देवघरात जा, देवघराचं दार पॅक बंद करा. तुम्हाला काय रडायचंय, काय बोलायचंय, त्या देवाला सांगा. तुमच्या मनातलं दुःख जर तुम्ही देवाला सांगितलं ना, माझा भगवान परमात्मा मनातलं दुःख सुद्धा दूर करतो. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल काही वारी. नारायण. या जगामध्ये तुम्हाला चिंतन करायचे मनापासून भगवान परमात्म्याचं करा. काही काही लोक आयुष्यात देवाचं नाव घेत नाही. अरे इथून पाठीमागे नसेल केल्या देवाचं नामचिंतन, आता तरी पुढे हाची उपदेश. आणि नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश जर करून घ्यायचा नसेल तर काय करा. करा रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे. एकनाथ महाराज म्हणतात करा रे बापानो साधन हरीचे. झनी करणीचे करू नका. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्ही कधी करणी शब्द ऐकलाय का? ऐकला का? तुमच्याकडे करतात का? नाही ना. नाहीतर एका गावात कीर्तनाला गेले आणि अशी ती बाई जरा भाविक होती. मला म्हटली ताई ती बाई समोरून आली ना, तिच्याशी बोलू नका. म्हटलं का? म्हटली तिला करणी येते, ती तुमचा आवाज गायब करेल. म्हटलं या जगामध्ये असं कुणाला काही येत नाही. आणि असं जर कुणाला काही येत असतं ना तर भारताच्या सीमारेषेवर जवान उभे करण्याची गरज नव्हती हो. अशा आपल्या पुण्यातल्या अशा 2-4 बायका नेल्या असत्या, तिथे सीमेवर उभ्या केल्या असत्या आणि त्या म्हटल्या असत्या पाकिस्तानचं वाटोळं होऊ दे. झालं असतं की नाही? झनी करणीचे करू नका. तुम्हाला साधन करायचंय ना, हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता. जन्म घेणे हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी असं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. कुठल्याही प्रकारची अडी अडचण तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. आणि कार असावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. शेवटी तुकोबराय म्हणतात आपल्या संसाराचा भार तुम्ही देवावर जर घातला, तुका म्हणे भार घातली यावरी होईल काही वारी. नारायण. आपण शेवटी भैरवी घेऊ. म्हणून जो भगवान परमात्मा तुमचं माझं प्रत्येकाचं कैवार घेतोय त्या देवाचं एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं चिंतन. विठोबा रखुमा हरी 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 जय
वा वा, असे हार फक्त सांडभोरवाडीतच. म्हणून तर आम्ही कीर्तनकार असे झालो. अरुण भाऊ कुठंही कीर्तन असू द्या, परिसरात माहिती पडलं का त्यांचा फळा फुलांचा हात ठरलेलाच. हा, भोगतोन घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणी समाधान. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता बभरता आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपत आली आहे, जास्त वेळ घेणार नाही. शेवटच्या काही मिनिटांमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले, नंतर कितीही रडलं फायदा होणार नाही. आज त्यांच्या या परिवारातून एक करता धरता बाप, एक वारकरी माणूस या जगातून या विश्वातून निघून गेलाय. ज्या वेळेला आपला बाप या जगातून या विश्वातून निघून जातो, 1 वर्ष झालं त्यांना, 1 वर्षामध्ये ते आपल्या घरामध्ये कधी आले नाही आणि इथून पुढे सुद्धा ते कधी येणार नाही. कारण का, ज्या वेळेला आपले माईबाप हे जग हे विश्व सोडून जातात, आपलं घरदार सोडून जातात, त्यावेळी ते कुठे गेलेले असतात? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली बुदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. राहू दे रे माझा बाप, मोक्षपदी देवराया. एकदा काय माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले, श्रद्धांजली वाहताना आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही. जिवंतपणी आपलं माईबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं. आज या परिवारातून एकदा का आपला बाप निघून गेला ना, तो बाप म्हणजे आपल्या परिवारामध्ये कसा असतो आणि तो गेल्यानंतर किती दुःख होतं. सोडून या गेले बाबा मायली कराना, सोडून या गेले बाबा मायली कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा आमच्या साठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते बाबा त्याच घडीला. सोडून या गेले बाबा मायले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपला बाप या जगातून या विश्वातून निघून गेला, नंतर कितीही रडलं फायदा होणार नाही. जिवंतपणी आपलं माईबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं.
प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायले. बापाचे गोडवे आजपर्यंत कोणी गायले नाही. जीवनामध्ये जितकी आई महत्वाची तितका आपला बापही महत्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्यानं चालताना काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई ग असं म्हणतो. पण ज्या वेळेला आपण एखादा हायवे क्रॉस करत आहोत आणि भरधाव वेगाने एखादी गाडी जर आपल्या अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्याने बाप परे म्हणून किंकाळी फोडतो. विंचू जर चावला तर आपण फक्त आई ग असं म्हणतो. पण साप नुसता दिसला ना तरी आपल्या तोंडून बाप रे असा शब्द येतो. छोट्या संकटसमयी आई आठवते, तर मोठ्या संकटसमयी आपल्याला आपला बाप जीवनामध्ये आठवल्याशिवाय राहत नाही. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल तर ते आपल्या मुलीवर असतं. निस्वार्थ प्रेम बाप आपल्या मुलावर, मुलीवर करत असतो. लग्नाच्या अगोदर एखादी मुलगी जर बापाच्या ताटात जेवायला बसली, बाप सांगतो, मुली माझ्या ताटात जेवू नको का? लाडाची माझी लेक बापा संग जेवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. बाप म्हणतो, आज माझ्या ताटामध्ये जेवण करणार, उद्या लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली का प्रत्येक घासात मला तुझी आठवण येईल ग. मी जेवण सोडेल, रडत बसेल, त्यापेक्षा तू असं कर, आजच माझ्या ताटामध्ये जेवू नको. बापानं ताटामध्ये जेवू दिलं नाही, मुलगी रागानं उठते, उपाशी जाऊन झोपते. मुलगी उपाशी झोपल्यानंतर बापाच्या समोर कितीही जरी पाची पकवान नसतील, बापाला ते जेवण गोड लागणार आहे का? बापही भरलं ताट बाजूला करतो, मुलीच्या मागे जातो, म्हणतो, लाडाची माझी लेक लेक उपाशिनी जली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. आपल्या हाताने तिला साखर तुपात भरवतो, मुलगी जेवण झोपते. पण आपल्या मुली करता रात्रभर उपाशी झोपणारा तो आपला बापाच असतो. त्या बापाला मात्र जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. मुलगी मोठी झाली, बापाला चिंता पडते, कुणाच्या पदरी घालू, कुणाच्या घरामध्ये देऊ. बाप म्हणतो, माझी मुलगी म्हणजे कोण आहे? बाप म्हणे, लेके लेक गुळाचे घागरी, लावण्य तुझे रूप घालू कोणाचे पदरी. बाप म्हणे, लेके लेक साखरेचे पोते, तुझ्या ग नशिबाला जामीन कोण होते. बाप म्हणेले की माझ्या नावाला संभाळ, आग शेणाच्या पाटीला नाही लागत चुंभळ. इतके संस्कार बाप आपल्या मुलीवर करतो. शेवटी एक सांगेल का, ज्या वेळेला मुलगी लग्नाची होते, लग्नाचा दिवस उजाडतो, लग्न करून संध्याकाळी मुलगी जायला निघते, त्यावेळेला त्या बापाची अवस्था, दिस आडे दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाचे पारंबी दोन्ही घराला जोडते, असं माहेर सासर पांग बापाचे फेडते. जब हा बापाला कळाले, त्याचे काळे जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. अशा प्रकारे ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं, त्या दिवशी बापाची अवस्था अतिशय वाईट होती. म्हणून जीवनामध्ये सगळ्यांना विसरा, पण माई बापाला जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. आणि आज त्यांच्याच या कुटुंबातून करता धरता त्यांचा बाप या जगातून, या विश्वातून निघून गेलाय. त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. बाबांच्या कैलासवासी हरिभक्त परायण वामन महाराज, वामन सांडभोर यांच्या भगवान बाबा वामन सांडभोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, बोलू नका हो 2 मिनिटं मागे, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या
पश्चामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी अलकाबाई भगवान साणभोर, त्यांचे 3 मुलं आहेत, अशोक भाऊ साणभोर, संदीप भाऊ साणभोर आणि प्रशांत भाऊ साणभोर. या परिवाराला अतिशय मोठं दुःख झालंय आणि वेळोवेळी दरवर्षी सप्त्याला तर माझं कीर्तन असतंच. मला वाटतं तुमच्या गावात ते आता जवळजवळ 7वं कीर्तन आहे. तुम्ही मोजून ठेवलंय वाटतं. एका गावात एवढी कीर्तन करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही, कारण तुम्ही माणसं सगळे ज्ञानी आहात, हुशार आहात. सांडभोरवाडीला कीर्तन करायचं म्हटलं की जरा जास्तच टेन्शन येतं नाही का. म्हणजे अतिशय प्रेमळ अशी माणसं. आणि मी नेहमीच सांगते की खरंच सांडभोरवाडीला जर आलं असं माहेरी आल्यासारखं वाटतं. खूप सुंदर चांगली माणसं, गोड असा हा सगळा परिवार. आणि आज भगवान महाराजांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने येण्याचा योग आला. खरंच दरवर्षी सप्त्याला आलं की ते सप्त्यामध्ये दिसायचे, त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह काही वेगळाच असायचा. पण आज ते आपल्यातून गेले आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा, ही पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. भगवतचरणी एक प्रार्थना करूया की आमच्या भगवान महाराजांना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देवो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. या कीर्तनाकरता ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण आमचे पवन महाराज, जे आपल्या सप्त्यातही असतात आणि अतिशय जीव तोडून मृदुंग वाजवतात. इतका गोड, अप्रतिम. सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड. म्हणजे खरं कार्यक्रमाला आनंद आणण्याचं काम ते करतात. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते दोन्हीही गुणीजन गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण नागेश्वर महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज अतिशय गोड असं गायन केलं. आपल्या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझी विद्यार्थिनी श्रावणी आव्हाड, तिनंही सुद्धा गायन केले, तिचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि बाजूला आमचे आदरणीय हरिभक्तपरायण फराड महाराज, बाकीची टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, आमचे आदरणीय भाऊ, ही लहान लहान मुलं आहेत. मला वाटतं ही सगळे विद्यार्थी पवन महाराजांच्या संस्थेतले आहे आणि उत्तम प्रकारे संस्कार तुम्ही केलेत. आज समाजाला याच मुलांची गरज आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असेच विद्यार्थी तुम्ही घडत चला, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. या सगळ्या विद्यार्थ्यांचं जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवलाय त्यांची दरवर्षी सिस्टीम आपल्या सप्त्याला असते. ते आमचे आदरणीय भाऊ गोड असं ऑपरेटिंग करतात. तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. काहीच सांगावं लागत नाही, सगळं त्यांना माहिती आहे. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, गणवत्र, नातेवाईक, ग्रामस्थ मंडळी त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जणू काही असं वाटतंय आपल्या गावात सप्त्याचंच कीर्तन चालू आहे. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित झालात या कार्यक्रमासाठी. आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण सुजाताताई पचपिंड यांनी ही कार्यक्रमाला हजेरी लावली. आमचे भाऊ पचपिंड भाऊ, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. बाकीची सगळी श्रोतवर्ग सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि माझे बंधू आमचे आदरणीय अरुण भाऊ साणभोर यांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आपल्या परिसरात नेहमीच कार्यक्रम चालू असतात. कुठंही कार्यक्रमाला आलं की त्यांची हजेरी असतेच, म्हणून नेहमीच बहिणी भावाप्रमाणे पाठीशी उभे राहतात. आमच्या अरुण भाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. कारण बघू नका ग, गाडीत बसलेत. बायका लगेच शोधतात कुठेही बाईचा नवरा असं. कारण रात्रीही कीर्तन होतं मुंबईला, सकाळी परत 11 ते 1चं कीर्तन करून इकडे आलो. दिवसभर प्रवास झाला, आता रात्री परत रिटर्न जायचे. माझ्या मिस्टरांची साथ आणि महाराष्ट्रातल्या तुमच्या सगळ्या श्रोतृवर्गाचे, वारकरी मंडळींचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच राहू द्या. अजूनही समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. समोर बसलेले आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना चुकलं असेल तर परत एकदा क्षमस्व. झालेली सेवा रुक्मिणीच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पुनरम चाल घ्यायची. ज्ञानेश्वर